स्वर्गीय पित्या, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिव्यासारखे व आमच्या मार्गावर प्रकाशासारखं आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. शब्द देही का झाला ह्या विषयावर आपण मागच्या रविवारी सुरुवात केलेली असताना आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं भूतलावर येण्याचे काही कारणं त्याने आम्हाला स्पष्ट केलेले आहेत आणि ते आपण पाहत आहोत. मागील रविवारी आपण पाहिलं की येशू ख्रिस्त म्हटला, मी नीतिमानास बोलवण्यास नाही तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. त्याचं येण्याचं पहिलं कारण आपण मागील रविवारी पाहिलं. तो म्हणतो, पापी लोकास पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. आज जे दुसरं कारण आपण पाहणार आहोत ते मत्तेकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 34वे वचन. येशूने म्हटले, मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणावयास नाही तर तरवार चालवायस मी आलो आहे. येशूचं या भूतलावर येण्याचं दुसरं कारण म्हणजे येशू म्हणतो, मी तरवार चालवायस या पृथ्वीवर आलो आहे. आज याच्याकडे आपण थोड्या वेळ लक्ष देऊयात. सर्वप्रथम जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांचा काहीतरी गैरसमज होईल, माझी शिकवण ते वेगळ्या अर्थानं घेतील हे प्रभूला ज्ञात होतं आणि म्हणून तो म्हणतो, मी शांतता चालवायस आणावयास या जगात आलो आहे असे समजू नका. तुम्ही असं समजू नका की मी शांतता आणावयास या जगात आलो आहे. ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत, ख्रिस्ताचे अनुयायी आहेत किंवा तुम्ही आणि मी जे ख्रिस्ताचे विश्वासणारे आहेत, त्यांचा एक असा गैरसमज होईल की येशू ख्रिस्त शांतता आणावयास या जगात आला आहे, या पृथ्वीवर आला आहे असं समजून येशू ख्रिस्त प्रथमच आम्हाला एक इशारा, एक धोक्याचा इशारा देत आहे. तो म्हणतो, तुम्ही असं समजू नका की मी शांतता आणावयास या पृथ्वीवर आलो आहे. ज्या कोणी येशू ख्रिस्ताचं आत्मचरित्र वाचलं आहे किंवा ऐकलं आहे, ज्याला येशूची संपूर्ण जीवनगाथा ठाऊक आहे, ज्याने येशूचं शिकवण आणि तत्त्वन ग्रहण केलं आहे, स्वाभाविकपणे साहजिकपणे त्याचा एक असा समज होण्याची शक्यता आहे की येशू ख्रिस्त पृथ्वीवर शांतता आणण्यास आला आहे. आणि म्हणून वेळीच येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी जागा करत आहे, एक धोक्याचा इशारा देत आहे. असं समजू नका की मी शांतता आणावयास या जगात आलो आहे. कारण अशी आमची विचारधारणा असेल असं येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी गृहीत धरलं होतं. एवढंच नव्हे तर जुन्या करारात जे भविष्यवादी होते त्यांनी देखील अशाच प्रकारची घोषणा केली होती. ख्रिस्तपूर्व 600 वर्षापूर्वी यशाया संदेष्टा संपूर्ण जगाला जाहीर करतो. यशायाचा 9वा अध्याय 6वं वचन. पहा, आम्हासाठी बाळ दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. जो येणार आहे तो शांतीचा अधिपती, शांतीचा राजकुमार, द प्रिन्स ऑफ पीस. ही ग्वाही यशाया संदेष्टाने 600 वर्षापूर्वी दिली होती. आणि म्हणून येणारा हा शांतीचा अधिपती आहे असा समज नक्कीच लोकांचा होणार, येशूला पूर्णपणे ठाऊक होतं. एवढंच नव्हे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रत्यक्ष जन्माला आला, त्या बेथलेहमेच्या घवाणीमध्ये मरियेच्या उदरी जन्माला आलेले बाळ, त्याच वेळेस त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काही मेंढपाळ आपली मेंढ राखीत होती. तेव्हा अचानक देवाचा, प्रभूचा एक दूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि मग स्वर्गातील सैन्यांचा मोठा समुदाय त्या दूताजवळ आला आणि ते सर्व दूत स्तुतिगात काय म्हटले? ते म्हटले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि मनुष्यावर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. या मनुष्यास शांती, जगावर शांती असो असं गीत त्या देवदूतांनी त्या ठिकाणी गायलेलं आहे. आणि म्हणून जो आलेला आहे तो शांती घेऊन येणार आहे अशी ग्वाही त्या देवदूतांनी देखील दिली होती. लोकांना पूर्णपणे माहित होतं शांती आणणारा कोणीतरी आलाय आणि म्हणून येशू आम्हाला इथे निक्षून सांगतो, मी शांतता आणण्याच्या जगात आलो आहे असं समजू नका.
स्वतः येशू ख्रिस्ताने एकदा आपल्या शिष्यांना म्हटलं, मी आपली शांती तुम्हाला देव करतो, माझी शांती मी तुम्हाला देतो, जग देतं तसं नाही, बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाची शांती ही मी तुम्हाला देतो. पण ह्या ठिकाणी प्रभू म्हणतो, मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलोय अशी अपेक्षा तुम्ही धरू नका. येशूच्या शब्दावर थोडासा विचार केला तर आम्ही विचार करतो, जर खरोखर 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त शांती घेऊन या जगात आलेला आहे, ह्या मनुष्यावर शांती असो असं देवदूत म्हटले होते, तर मग या 2000 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण जगावर शांती आली, हिंसा बंद झाली, असं कुठंच चित्र आम्हाला कधीच दिसत नाही. हा गेल्या 2000 वर्षाचा काळ संपूर्ण पृथ्वीवर युद्ध, लढाया, हिंसाचार आणि रक्तपात यांनी भरलेला आहे. मग पृथ्वीवर मनुष्यात शांती असो असं देवदूत कसे म्हटले? काय ते कारण असेल? आम्ही विचार केला पाहिजे. पृथ्वीवर शांती असो त्यांनी म्हटलंय, पण 2000 वर्षामध्ये या पृथ्वीवर शांती दूर कुठंच आम्हाला दिसत नाही. उलट संपूर्ण जग अशांत, युद्ध आणि लढाया यांच्याकडे चाललाय, हेच आम्ही दिसत आहोत. मग जर येशू शांतीचा राजा आहे, तर मग गेल्या 2000 वर्षाच्या काळामध्ये तो सपशेल अपयशी ठरला आहे असं मला म्हणावं लागेल का? कारण तो शांती घेऊन येणार असं म्हटलं करत, यशाया संदेष्टा म्हणतो करत तो शांतीचा अधिपती, पण शांती तर कुठं दिसत नाही. तो येऊन 2000 वर्ष गेले तरी पृथ्वीवर कुठंच मनुष्यामध्ये शांती आम्हाला दिसत नाही. मग त्याचं कारण काय आहे? आणि म्हणून येशूने ते आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे, मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो आहे असं तुम्ही समजू नका. तो शांती घेऊन येणार आहे, संपूर्ण पृथ्वीवर शांती येणार आहे, मनुष्यात शांती येणार, पण केव्हा हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा पवित्र शास्त्राकडे जावं लागेल. पवित्र शास्त्र कधी आम्हाला खोटं बोलत नाही, खोटी साक्ष देत नाही. जे भविष्य केलेले आहेत ते तंतोतंत पूर्ण होणार. संपूर्ण मनुष्य मात्रावर शांती येणार, पण केव्हा? यशाया संदेष्टा 2 अध्याय आणि 4 वचनात तो काय म्हणतो? तो म्हणतो, मग सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा होईल, तेव्हा लोक आपली तरवार मोडून त्याचं फाळ करतील आणि भाले मोडून त्याचे कोयते करतील. तेव्हा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही. एक काळ असा येणार आहे की कुठलंच राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही. आणि म्हणून हे जे शस्त्र आहेत, तलवार आणि भाली आहेत, यांचा कुठलाच उपयोग होणार नाही, कारण संपूर्ण जगामध्ये शांतता असणार आहे. आणि म्हणून तलवार आणि भाली याचा उपयोग न झाल्यामुळे तलवार मोडून त्याचा फाळ आणि भाले मोडून त्याचे कोयते, म्हणजे नांगरणी आणि शेती करण्यासाठी या शस्त्रांचा उपयोग एकेकाळी होणार आहे. संपूर्ण जगामध्ये शांती, सौख्य, सलोखा आणि सर्व आनंदाने एकत्रित राहणार. पण केव्हा? यशाया संदेष्टा म्हणतो, नंतर राष्ट्रांचा न्यायनिवाडा होईल आणि त्यानंतर हे सगळं होणार आहे. ज्यावेळेस संपूर्ण जगाचा न्यायनिवाडा होणार आहे, न्यायाधीश येऊन न्याय करणार आहे, त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये मनुष्यामध्ये शांती असणार आहे. तेव्हा कुठलीच युद्ध लढाई नसणार. त्या काळामध्ये संपूर्ण जगावर शांती येणार आहे, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. शांती केव्हा होईल? राष्ट्रांचा न्यायनिवाडा झाल्यावर होईल. जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी जर येशू आला असता तर काय झालं असतं? जर 2000 वर्षापूर्वी शांती जगात नांदावी म्हणून तो आला असता, तर प्रथम त्याला न्यायनिवाडा करावा लागला असता. कारण राष्ट्रांचा न्यायनिवाडा झाल्यावरच संपूर्ण मनुष्य मात्रावर शांती येणार असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रियानो, हा येशू ख्रिस्त जर न्यायनिवाडा करायसाठी आला असता तर काय भयंकर गोष्ट झाली असती. ज्यावेळेस एखादा क्रोधाविष्ट ईर्ष्यावान देव न्याय करण्यासाठी जगात आला असता तर कोणतं चित्र आम्हाला पाहायला मिळालं असतं? त्याची एक छोटीशी झलक आपल्याला जुन्या करारामध्ये या इस्रायल लोकांच्या रानामध्ये असताना आपल्याला दिसत आहे. त्या परमेश्वराला मोशेला भेटण्यासाठी यायचं होतं आणि परमेश्वर म्हटला, तू सिनाय पर्वतावर ये, मला या लोकांसाठी, माझ्या लोकांसाठी नियमशास्त्र द्यायचं आहे. पण परमेश्वराने त्याला एक ताकीद दिली, एक इशारा दिला, तू पर्वतावर येण्यापूर्वी खाली जाऊन लोकांस ताकीद दे,
कुणीही त्या पर्वताजवळ यायचं नाही, त्या पर्वताला स्पर्शही करायचं नाही. जो कोणी त्या पर्वताला स्पर्श करेल त्याचं उच्चाटन करावं. कारण वर काय चालू आहे हे पाहण्यासाठी लोक कुतूहलाने येतील आणि त्यातले कित्येक जण मरतील. म्हणून जाऊन तू मर्यादा आख, माझ्याजवळ त्यांना येऊ देऊ नकोस. आणि मग असं म्हटलंय, तिसऱ्या दिवशी मोठ्या ढगांचा गडगडाट झाला, विजांचा कडकडाट झाला, मोठे ढग त्या पर्वतावर जमू लागले. हे पाहिल्यावर छावणीतले इस्रायल लोक थरथरा कापू लागले असं म्हटलंय. हे परमेश्वराचं ये नाही. एक क्रोधाविष्ट आणि ईर्ष्यावान देव जेव्हा येतो तेव्हा लोक थरथर कापू लागतात. आणि मग असं म्हटलंय, मोठा धूर त्या पर्वतावर आला आणि परमेश्वर अग्नीतून त्या पर्वतावर उतरला. त्यावेळी संपूर्ण पर्वत थरथरू लागला. ज्यावेळेस येशू ख्रिस्त न्यायाधीश म्हणून या जगामध्ये येणार, अशा प्रकारचं वैभवशाली त्याचं येणं असणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 2000 वर्षापूर्वी येणारे येशू ख्रिस्त कधीच न्यायाधीश म्हणून आला नाही. त्याची आठवण करून देताना इब्री लोकास पत्राचा लेखक म्हणतो, पूर्वी त्यांनी संपूर्ण पृथ्वी कापली, पण आता त्याचं वचन आहे, आणखी एकदा मी फक्त पृथ्वी नाही तर आकाश देखील कापवीन. म्हणजे ज्या हलविलेल्या वस्तू आहेत त्या सर्व काढून टाकल्या जातील. प्रियांनो, या जगात शांती नांदावी म्हणून येशूला जर येणं असेल तर तो एक न्यायाधीश म्हणून आला पाहिजे. आणि 2000 वर्षापूर्वी जर एक न्यायाधीश म्हणून तो आला असता तर कशा प्रकारे आला असता? तो एक वैभवशाली प्रभू दूतांच्या समवेत आला असता. आणि ज्या रोमी साम्राज्यानं त्या येशूला वधस्तंभावर दिलं, ते संपूर्ण रोमी साम्राज्याचा नायनाट करून जगाच्या पाठीवरून ते नष्ट करून टाकलं असतं. असा देवदूतांच्या साह्यामध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणून येशू आला असता. जर न्यायाधीश म्हणून तो आला असता तर त्याचं येणं कशा प्रकारे झालं असतं? यहुद्यांचा राजा जन्माला आला असं ज्यावेळेस हेरोद राजाला समजलं, त्यावेळेस ह्या राजाचा काटा काढावा म्हणून यरुशलेम व परिसरातील 2 वर्षाखालील हजारो बालकांची ज्याने कत्तल केली, त्या हेरोद राजा स्वतःचीच कत्तल त्याने केली असती. अशा प्रकारे तो न्यायाधीश म्हणून आला असता तर असं झालं असतं. येशू जर 2000 वर्षापूर्वी न्यायाधीश म्हणून आला असता तर पंत पिलात ज्याने त्या येशूची पूर्ण चौकशी केली आणि मरणदंडास पात्र असा कुठलाही गुन्हा त्याने केला नाही याची पूर्ण कल्पना त्याला होती, तरी त्याने त्या येशूला वधस्तंभावर देण्याचा हुकूम दिला. त्या पंत पिलातालाच वधस्तंभावर लटकवण्यात आला असतं जर येशू न्यायाधीश म्हणून आला असता तर. पण देवाची स्तुती करूयात की 2000 वर्षापूर्वी न्यायाधीश म्हणून नाही तर तो एक साधा तारणारा म्हणून, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो आला. एकदा एक मनुष्य येशूकडे आला आणि तो म्हटला, गुरुजी, मला माझ्या वतनांचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तेव्हा येशू त्याला काय म्हटला, गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा म्हणून कोणी नेमिले? मी या ठिकाणी न्यायाधीश किंवा वाटणी करणारा म्हणून आलो नाही. येशू स्वतः योहानकृत शुभवर्तमान यामध्ये म्हणतो, मी जगाचा न्यायनिवाडा करण्यास आलो नाही तर जगाचं तारण करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून येशू म्हणतो, मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो असे समजू नका. त्यावेळेस शिष्य व लोक समुदाय आपले कान कदाचित टवकरून ऐकत असतील, हा काय म्हणतोय? आम्हाला तर वाटला शांतता आणावयास आलो आहे आणि हा तर म्हणतो मी शांतता आणावयास आलो आहे असं समजू नका. डोंगरावरील प्रवचन देताना हाच येशू ख्रिस्त म्हणतो, जे सौम्य तर धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. आणि हा तर म्हणतोय मी शांतता आणावयास या जगात आलोय असं समजू नका. मग येशू ख्रिस्त या जगात का आला होता त्याचं कारण तो सांगतो, मी शांतता आणावयास नाही तर मी तलवार चालवायस या जगात आलो आहे. एक अभूतपूर्व मोहीम करण्यासाठी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगात आला. तो म्हणतो मी तलवार चालवायस या जगात आलो आहे. एक गोष्ट या ठिकाणी आपण निक्षून समजली पाहिजे आणि ती म्हणजे येशू ख्रिस्ताने कधीच हिंसाचाराचं समर्थन केलं नाही, त्याला कधीच दुजोरा दिला नाही. 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये एकदाच ज्यावेळेस मंदिराची धूळधाळ झालेली त्याने पाहिलं तेव्हा दोरा घेतला, त्याचा कोरडा केला आणि सर्व विक्रेते करणारे आणि चलनावरचे लोक
ह्यांना त्याने मंदिरातून घालवून दिलं, ही एक गोष्ट सोडली तर कधीच तो रागाविष्ट किंवा क्रोधाविष्ट झालेला आपल्याला दिसत नाही. हिंसेचं समर्थन त्याने कधीच केलं नाही. मग या ठिकाणी येशूला काय म्हणायचं होतं? मी तलवार चालवायस आलो आहे म्हणजे काय हे आता समजून घेणं महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी पुढचं वचन ऐकणं महत्त्वाचं आहे. येशू म्हणतो, मी तलवार चालवायस आलो आहे कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. याच्यासाठी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी ह्या जगामध्ये आला. तो प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये तलवार चालवायस आलेला आहे. यासाठी की मुलगा व बाप, मुलगी व आई आणि सून व सासू यांच्यात फूट पाडण्यासाठी मी आलो आहे, असं तो म्हणतो. या ठिकाणी आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या कुटुंबामध्ये, ज्या ज्या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगितलं जातं, ते पेरलं जातं, त्यावेळेस कुटुंबातील काही लोक आहेत, ते वचन ग्रहण करतात, ते वचन गांभीर्यानं घेतात, त्यांच्या जीवनामध्ये ते पश्चाताप करतात, त्यांचं जीवन परिवर्तित करतात आणि ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती म्हणून नव्या मार्गाने चालवायचा प्रयत्न करतात. परंतु त्याच कुटुंबामध्ये, त्याच मंडळीमध्ये ज्यावेळेस तलवार चालती, त्यावेळेस काही लोक ह्या वचनाविषयी गाफील होतात. ते वचनाकडे दुर्लक्ष करतात, वचनाविषयी निष्काळजी होतात आणि पुन्हा जगामध्ये जाऊन भ्रष्ट होतात, व्यसनाधीन होतात, देवाच्या मार्गाहून भ्रष्ट होऊन जातात. कुटुंबामध्ये फूट पडते, मंडळीमध्ये फूट पडते, कारण येशू म्हणतो, मी तलवार चालवायस आला आहे, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. एकाच मंडळीमध्ये ज्यावेळेस देवाचं वचन सांगितलं जातं, काही लोक फार मोठ्या आशयाने ते स्वीकारतात, आपल्या अंतःकरणामध्ये त्या वचनावर मनन करतात, आपल्या पापांबद्दल रदबदली करून पश्चातापी अंतःकरणाने देवाचं अनुकरण करून नव्या मार्गाने जातात. परंतु त्याच मंडळीमध्ये काही लोक एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देतात. ही पायरी उतरली की वचन विसरून जातात. केवळ ऐकणारे होतात, आचरण करणारे होत नाहीत. आणि मंडळीमध्ये फूट पाडण्यासाठी येशू ख्रिस्त म्हणतो, मी तलवार घेऊन आलेलो आहे. त्यासाठी येशू ख्रिस्त म्हणतो, मी शांतता आणण्यास आलो असं समजू नका, तलवार चालवण्यास आलो आहे. कारण एकाच मंडळीमध्ये फूट पाडण्यासाठी, 2 गट पाडण्यासाठी मी आलो आहे. हे कारण आहे येशूचं तलवार घेऊन येण्याचं. शब्बात दिवस आहे. एक सभास्थानामध्ये येशू ख्रिस्त गेलेला आहे. सभास्थान गच्च भरलेलं आहे. शब्बाताची उपासना चालू आहे. गांभीर्याने त्या ठिकाणी संदेश देणं चालू आहे. त्यावेळेस येशूचं लक्ष एका कोपऱ्यामध्ये जातं. त्या कोपऱ्यामध्ये, त्या सभास्थानामध्ये वाळलेल्या हाताचा एक मनुष्य याला येशू ख्रिस्त पाहतो. आणि त्याला पाहिल्यावर येशू ख्रिस्त म्हणतो, उठ आणि पुढे येऊन उभा राहा. हे ऐकल्यावर संपूर्ण उपासना थांबवली जाते. सर्वांचं लक्ष येशूकडे जातं. येशू ख्रिस्त पुढं काय करणार याची सर्वांना उत्सुकता लागते. वाळलेल्या हाताच्या मनुष्याला येशू म्हणतो, उठ आणि पुढे येऊन उभा राहा. होय, तो आहे तिथंच. येशू ख्रिस्ताने म्हटलं असता, तुझा हात बरा केला आहे, तर तो बरा झाला असता. पण येशूने मुद्दामून त्या ठिकाणून उठून त्याला पुढे उभं केलं. का उभं केलं? सर्व लोकांनी त्या मनुष्याकडे पाहावं. त्या मनुष्याची काय अवस्था झाली आहे. उजवा हात वाळलेला आहे, उपजीविका मिळवता येत नाही, आधार तुटलेला आहे, कुटुंबाचा उपासमार होत आहे. या मनुष्याला बरं होण्याची गरज आहे, हे लोकांनी ओळखावं. म्हणून येशू म्हणतो, उठ आणि वर बाहेर पुढे येऊन उभा राहा. तेव्हा मंडळीतले काही लोक उत्सुक झाले. त्या ठिकाणी त्यांना खूप आतुरतेने वाट पाहू लागले, येशू ख्रिस्त त्या मनुष्याला कधी बरा करतो. कारण त्यांना माहीत होतं येशू ख्रिस्त चमत्कार करणारा आहे. आंधळ्यांना दृष्टी दिलेली आहे, कुष्ठरोग्यांना बरं केलेलं आहे, नवे मृतांना त्यांनी उठवलं. हा येशू ह्या वाळलेल्या मनुष्याचा हात बरा करणार म्हणून उत्सुकतेने आणि उत्स्फूर्तेने काही लोक आतुरतेने वाट पाहत होते की कधी येशू ख्रिस्त याचा हात बरा करेल. त्याच मंडळीमध्ये समोर काही उच्चभ्रू धर्मगुरू, शास्त्री, परुषी आणि यहूद्यांचे वडील हे देखील समोर बसले होते. आणि ते देखील आतुरतेने वाट पाहत होते, येशू ख्रिस्त कधी याचा हात बरा करेल. आतुरतेने, उत्सुकतेने पाहत होते, केव्हा येशू ख्रिस्त याचा हात बरा करतो. का? त्यांच्या मनामध्ये कोणता हेतू होता? जर येशूने याचा हात बरा केला तर आज शब्बात आहे.
आणि शब्दाच्या दिवशी हात बरा केला म्हणजे ह्याने शब्दात मोडला, ह्याला धरायचं, न्यायसभेसमोर न्यायचं आणि शब्दात मोडला म्हणून जी शिक्षा, ती दगड मारायची शिक्षा, ह्याला गावाबाहेर घेऊन जायचं, दगडमार करून ह्याला नष्ट करायचं, जगातून काढून टाकायचं, ह्या उद्देशानं त्या ठिकाणी काही लोक बसले होते. एकाच मंडळीमध्ये तलवार चालवली गेली, मंडळीमध्ये फूट पडली. काही लोक वाळलेला हात बरा झाला म्हणून आनंदित होत आहे, काही लोक त्या ठिकाणी दुष्ट हेतूने बसलेले आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, मी शांतता आणाव्यास आलो असं समजू नका, तलवार चालवायस आलो आहे. एकाच मंडळीमध्ये फूट पाडण्यासाठी मी आलो आहे. येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, हात समोर कर, हात लांब कर. म्हटल्यावर हात लांब झाला, निष्क्रिय हात क्रियाशील झाला. ह्या चमत्कार झाल्यावर काही लोक आनंदाने उड्या मारू लागले, बागडू लागले, देवाचा जय जयकार करू लागले. त्याच मंडळीमध्ये हे जे समोर बसलेले शास्त्री पुरुष आणि यहूद्यांचे वडील, देवाचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा त्यांची डोकी फिरली आणि येशूचं काय करावं, त्याचा घात करावा का म्हणून ते मसलत करण्यासाठी बाहेर निघून गेली. येशू म्हणतो, मी तलवार चालवायस आलो आहे. एकाच मंडळीमध्ये ज्यावेळेस देवाचं वचन सांगितलं जातं, काही लोक आनंदाने उड्या मारतात, वचन ग्रहण करतात, पण काही लोकांची डोकी फिरतात. येशू म्हणतो, मी तलवार चालून घात करण्यास आलो आहे. आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये येशू म्हणतो, मी तलवार चालवणार आहे. शिमोन नावाचा एक परुषी होता, त्याच्या घरामध्ये येशूला आमंत्रण होतं. येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेला आणि सर्वजण बसलेले आहेत, मोठी गर्दी झालेली आहे, कारण येशू ख्रिस्त पुरुषाकडे आलेला आहे. तेथे एक पापी स्त्री हातामध्ये सुगंधी तेलाची अलबास्त्र कुपी घेऊन आली आणि येशूच्या मागे उभं राहिली. आणि येशू ख्रिस्त काहीतरी शिक्षण देत आहे, संदेश देत आहे. ते ऐकून प्रत्येक वेळेस तिला तिच्या भयंकर पापांची जाणीव झाली. जे अघोर कृत्य तिने केलं होतं, पाप केलं होतं, याची जाणीव होताच त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा ढळू लागले. इतके अश्रू वाहू लागले की येशूचे पाय त्या अश्रूने तिने चिंब झाले. तिचे संपूर्ण अश्रू त्या येशूच्या पायावर पडू लागले. तिने पाहिलं, हातामध्ये पुसायला काहीच नाही. आपल्या केसांनी तिने त्याचे पाय पुसले, त्याच्या पायाचे तिने मुखे घेतले आणि जे सुगंधित तेल तिने आणलं होतं, ते सुगंधित तेल ती पायाला लावू लागली. हे पाहताच तिथले शास्त्री पुरुष आणि धर्मपुढारी ते म्हटले, हा संदेष्ट असून त्याला माहीत नाही का की पापी स्त्री आहे. त्यावेळेस कुठल्याही संदेष्टाने अशुद्ध वस्तूला शिवायचं नाही. एखादा प्रेत असेल त्याला शिवायचं नाही. अशुद्ध वस्तूला शिवलं की तो संदेष्ट अशुद्ध होतो. मग शुद्ध करण्याची प्रक्रिया त्याच्यावर केली जायला पाहिजे. ते म्हणतात, ह्याला माहीत नाही का ती पापी स्त्री आहे आणि तिने त्याला शिव कसं काय दिलं. एकाच घरामध्ये दोन विचारसरणीचे लोक आहेत. त्या पापी स्त्रीकडे पहा, पश्चातापी अंतकरणाने येशूकडे आली, आणि त्या शास्त्र पुरुषांकडे पहा, त्या पापी स्त्रीने त्याला शिवलं म्हणून त्याला दोष देत आहेत. एकाच घरामध्ये तलवार चालवली गेली. येशूने त्यांच्या मनातील विचार जाणले आणि ते त्यांना म्हटले, शिमोना, मी या घरामध्ये आलो तेव्हा माझं स्वागत करत असताना मला पाय धुण्यासाठी तू पाणी देखील दिलं नाहीस. ह्या स्त्रीने तर तिच्या आसवांनी माझे पाय धुतले आहेत. तू मला पाणी देखील दिलं नाहीस. स्वागत करण्यासाठी तू माझं चुंबनही घेतलं नाहीस. त्या काळी स्वागताचं चुंबन घेत असत, पण ह्या स्त्रीने माझ्या पायाची मुखे घेण्याचं सोडलं नाहीस. शिमोना, तू माझ्या मस्तकावर तेल देखील ओतलं नाहीस, पण ह्या स्त्रीने सुगंधित तेलाने माझे पाय पुसले आहेत. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, हिच्या पुष्कळ पापांची क्षमा झाली आहे, कारण हिने पुष्कळ प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा होती तो थोडकी प्रीती करतो. एकाच मंडळीमध्ये येशूने तलवार चालवली आणि त्याचे दोन भाग केले. ज्यांना पुष्कळांची क्षमा होती ते येशूवर पुष्कळ प्रीती करू लागतात, आणि ज्यांना थोडक्याची क्षमा होती ते येशूवर फक्त थोडकीच प्रीती करतात. मंडळीमध्ये तलवार चालवली गेलेली आहे. होय प्रियानो, 2000 वर्षापूर्वी त्या कालवरी टेकडीवर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून आपलं निष्पाप, निष्कलंक, निर्दोष रक्त मोठा क्रूर आणि अमानुष त्याने त्या वधस्तंभावर सांडून तो मरण पावला. संपूर्ण जगासाठी, जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मरण पावला. परंतु
काहींनी त्याचं गांभीर्य समजून त्याच्यावर आतोनात प्रीती करतात, जीवापाड प्रेम करतात, त्याच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालतात. पण काही जण त्याच्याविषयी गाफील राहून निष्काळजी होतात, त्याचं वचन वाचायचं मनावर घेत नाहीत, स्वतःच्याच मनाने स्वैराचारी जीवन जगतात, जगामध्ये जातात. असं का? कारण मंडळीमध्ये फूट पडलेली आहे, येशूने तलवार चालवलेली आहे. ज्याला त्या गोष्टीची जितकी जास्त गांभीर्याने जाणीव आहे तो तितकी अधिक प्रीती येशूवर करतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या वधस्तंभावर, काल्वरी टेकडीवर, कवटी किंवा गुलगोथा म्हटलेल्या ठिकाणी येशूने आपलं प्राणार्पण केलं म्हणजे काय केलं याचं मर्म ज्याने ओळखलेलं आहे, ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल ज्याला माहिती आहे, ज्याने त्याची आपली लायकी आणि पात्रता नसताना येशूने माझ्यासाठी काय केलं याची जाणीव ज्याला आहे, तो त्याच्यावर अधिक प्रीती करतो, जीवापाड प्रेम करतो. आणि मग त्या व्यक्तीला दररोज शास्त्र वाच रे बाबा, प्रार्थना तरी कर रे बाबा, रविवारी चर्चला जा, चर्चला जा आणि वेळेवर जा असं सांगायची वेळ येत नाही. निदान दर रविवारी जात नाही, पहिल्या रविवारी ते जा, प्रभोजन घे, बायबल स्टडीला जा रे असं हाकावं लागत नाही. देवाच्या वचनाप्रमाणे चाल, आपलं व्यसन सोडून दे ही सांगण्याची वेळ येत नाही, कारण तो आतोनात प्रेम करत असतो. आणि म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे, येशूने तलवार चालवलेली आहे. काही लोक आपली पहिली प्रीती कधीच सोडत नाही, आपल्या शक्ती पलीकडे 100% देवाला जीवन समर्पित करून देवावर प्रेम करतात. त्याच कुटुंबातले काही लोक निष्काळजी राहतात आणि गाफील राहतात, ख्रिस्ताच्या रक्ताला कॉर्पोरेशनच्या नळासारखं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी माझ्यासाठी काय केल्याची जाणीव न होऊन जगामध्ये जाऊन भ्रष्ट होतात, व्यसनाधीन झालेले आहेत. येशूने प्रत्येक कुटुंबामध्ये तलवार चालवलेली आहे आणि म्हणून तो म्हणतो मी तलवार चालवण्याच्या जगात आलेलो आहे. काही लोक मला अनुसरतील, काही लोक माझा धिक्कार करतील. प्रियांनो, काही जण 12वीला या ठिकाणी असतील. 12वी म्हणजे बोर्डाची परीक्षा असते आणि आपल्याला ठाऊक आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये 12वीला काही विषय असतात, बरेचसे विषय असतात, 7-8 विषय असतात. त्यातले काही महत्त्वाचे असतात आणि काही तितकेसे महत्त्वाचे नसतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला प्रवेश मिळवायचा असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे 4 विषय अत्यंत महत्त्वाचे. पण त्यासोबत 12वीमध्ये तुम्हाला आणखी विषय द्यावे लागतात. उदाहरणार्थ, भाषा आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी, काहींना भूगोल हा विषय असतो, भूशास्त्र म्हणजे जिओलॉजी, समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजी, असे काही 3-4 अतिरिक्त विषय असतात. पण जो सुज्ञ 12वीला असणारा विद्यार्थी आहे तो काय करतो, आपलं संपूर्ण लक्ष हे जे 4 मुख्य विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी, याच्याकडे देतो. कारण त्याला माहीत असतं जर मला एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, जर मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल, ह्या विषयाकडे लक्ष देणं, या विषयामध्ये 95 नाही 98, 99% मार्क पडल्याशिवाय मला ॲडमिशन मिळणार नाही. म्हणून 12वीचा वर्षातला 95% वेळ तो ह्या 4 विषयांना देतो. बाकीचे जे विषय आहेत जर ते वाचतो, त्याला माहिती आहे हे विषय 35 पडले तरी मी पास होईल आणि मग मला ॲडमिशन मिळेल. आणि म्हणून मुख्य विषयाकडे जास्त लक्ष आणि जे कमी महत्त्वाचे विषय त्याकडे तो कमी लक्ष देतो. 12वीत गेल्यावर आपली लेकरं मोठमोठ्या ट्युशन क्लासेस, लाखो रुपये देऊन ट्युशन क्लासेस घेतात. त्या ट्युशन क्लासेसमध्ये काय शिकवलं जातं त्यांना विचारा बरं. भाषा शिकवतात का त्याच्यामध्ये? मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल हे विषय शिकवतात का? काय शिकवतात? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. कारण त्यांना माहीत असतं ह्या विषयावर त्यांचं पुढचं ॲडमिशन अवलंबून आहे. ख्रिस्त विश्व मंडळी ह्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. ह्या 12वीच्या परीक्षेला तुम्ही बसणार आहात, बोर्डाची परीक्षा आहे. तुम्हाला आता स्वर्ग म्हटलेल्या कॉलेजमध्ये जायचं आहे. विषय बरेचसे आहेत प्रियांनो, विषय बरेचसे आहेत. पण जर तुम्हाला सार्वकालिक जीवन त्या स्वर्गातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल, कोणत्या विषयाला तुम्ही महत्त्व देणार आहात? फार महत्त्वाची गोष्ट आहे, जे अनेक ख्रिस्ती विश्वासांना माहीत नाहीत आणि म्हणून गाफील होऊन मार्गभ्रष्ट झालेले आहेत. जसं 12वीतला मुलगा ठराविक विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करतो, तसं तुम्ही आध्यात्मिक शाळेमध्ये आलेला आहात, 12वीत आहात. स्वर्गातल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल तर कोणत्या विषयाला तुम्ही लक्ष देणार? मी काय सांगणार नाही, माझ्या तल्लक बुद्धीने मी काय बोलणार नाही. ह्या शाळेचा जो प्रिन्सिपल आहे
त्याच्या तोंडून आपण ऐकूयात. येशूकडे एकदा एक तरुण श्रीमंत आला आणि तो म्हटला, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि येशूने त्याला काय उत्तर दिलं? जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. ह्या विषयावर तुम्ही लक्ष दिलं तरच त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे. जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. देवाचं वचन ऐकायचं, ते ग्रहण करायचं, ते आत्मसात करायचं आणि त्याप्रमाणे आचरण करायचं. ह्या विषयात जर तुम्ही तज्ज्ञ असाल, ह्याच्यात जर तुम्हाला 95% मार्क पडले तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश आहे, अन्यथा नाही. अहो, आपल्या ह्या ख्रिस्त विषय मंडळीचं जे शाळा आहे, विषय बरेच आहेत. तो प्रेज अँड वर्शिप आहे, आध्यात्मिक शिबिरं आहेत, संजीवनाच्या सभा आहेत, स्वार्थ प्रसार आहे, घरोघरी प्रार्थना आहेत, सर्व विषय आहेत. पण महत्त्वाचे विषय कोणते आहेत? कशाला तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे? येशू सांगतो, सार्वकालिक जीवनात प्रवेश करू पाहतो, आज्ञा पाळ. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, त्या मंडळीचा पालक म्हणून सर्वात जास्त माझं लक्ष कुठं असतं? ह्या मंडळीने वचनं ग्रहण करावीत, त्याच्यावर मनन करावं, ती आपल्या आचरणात आणावी आणि हे पाळल्यानेच तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे, हे लक्षात घ्या. कारण हे जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तर तुम्हाला त्या न्यायस्थानासमोर उभे असलेलं, त्या शेवटच्या न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही न्यायाधीशापुढे उभे राहाल, त्यावेळेस जर तुमचे डोळे उघडले, त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल. त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. त्यावेळेस मला बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं, पण आम्ही त्याविषयी गाफील राहिलो. बट इट विल बी व्हेरी लेट. आत्ताच लक्षात घ्या, विषय कोणते ह्याला महत्त्व द्या. आपला वेळ वाया घालू नका. वेळ थोडा आहे, वेळेचा सदुपयोग करा. ज्याने ॲडमिशन मिळणार तेच विषय वाचा, भलते सलत्यावर तुम्ही वेळ घालवू नका. आज्ञा पाळ म्हणजे तुला सार्वकालिक जीवन मिळेल. प्रियानो, मला तुम्हाला फार खेदाने सांगू द्या, या ठिकाणी चर्च सुटल्यानंतर दर रविवारी 3 ते 4 माता माझ्याकडे येतात. बाळासाहेब, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, भ्रष्ट झालेला आहे, व्यसनाधीन आहे, खूप त्याला सांगायचा प्रयत्न करते, चर्चला ये पण तो येत नाही, मुलगा हाताबाहेर गेलेला आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, येशू म्हणतो मी तलवार चालवण्यास आलेलो आहे, कुटुंबामध्ये फूट पाडण्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून आता जागे व्हा, आपल्या लेकरांना आपल्या हातामध्ये ठेवा, त्यांना येशूच्या मार्गामध्ये आणा, मंदिराकडे त्यांची पावलं येऊ द्या, वचनामध्ये त्यांना पारंगत करा, कारण ह्याच्याशिवाय सार्वकालिक जीवनात प्रवेश नाही. येशू म्हणतो मी तलवार चालवायला आलेलो आहे. मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. नोहाच्या कुटुंबाकडे पहा. नोहाला 3 मुलं आहेत, 3 सुना, त्याची बायको आणि तो. 8 जण जलप्रलय आला त्यावेळेस त्या नोहाच्या तारवात होते. त्या कुटुंबातील एकही व्यक्ती जर बाहेर असती, नोहाचा एखादा मुलगा, नोहाची एखादी सून किंवा त्याची बायको जर बाहेर असती, तर त्या नोहाला किती वाईट वाटलं असतं. त्याचं मन व्याकुळ झालं असतं की माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती त्या जलप्रलयामध्ये नाश पावली. आज ख्रिस्त येशू मंडळी यातलं एकाचाही नाश होऊ नये, ही माझी जबाबदारी नाही काय? आणि त्यासाठी जे सत्य मी तुम्हाला सांगणार, बाकी सर्व गोष्टी आल्या, पण ह्याला तुम्ही सोडू नका. ह्याचं महत्त्व तुम्ही जाणा. वचनामध्ये पारंगत होऊन ते पाळल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. तलवार चालवली गेलेली आहे. जे ऐकतील ते सार्वकालिक जीवनात जातील, जे ऐकणार नाही ते मूर्ख ठरतील. जसं तो बांधणारे लोक, येशूने काय म्हटलं? जे माझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात, एखाद्या सुज्ञ मनुष्यासारखे त्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. जे माझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाहीत, एखाद्या मूर्ख मनुष्यासारखं ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं आणि ते कोसळून गेलं. आज देवाचं वचन तुम्ही ऐकलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. आज जे वचन ऐकून त्याप्रमाणे वागतील ते त्या सुज्ञ मनुष्यासारखे ठरतील, त्यांचं घर खडकावर बांधलेलं असेल. वचन ऐकून ज्याप्रमाणे वागणार नाहीत ते मूर्ख मनुष्यासारखे ठरतील, त्यांचं घर वाळूवर बांधलं ते पडून जाईल. आणि म्हणून प्रियानो, आज 21व्या शतकामध्ये भयानक वेगानं नाशाकडे जाणाऱ्या ह्या युगात आम्ही राहत आहोत. कुणालाच वेळ नाही. मग प्रत्येक कुटुंबामध्ये आज तलवार चालवली गेलेली आहे. मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, वान मार्गाला लागलेले आहेत, वृद्ध आईबापाकडे लक्ष देत नाहीत, आईबापाचंच घर बळकावून त्यांना घराबाहेर काढलेलं आहे, वृद्धाश्रमात आईबाप राहत आहेत. ही आजची शोकांतिक याची परिस्थिती आहे.
काही कुटुंबामध्ये सुनांना सासूरवास होत आहे, तर त्याच वेळेस काही कुटुंबामध्ये काही सासूंना सुनवास होत आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. अशी परिस्थिती आहे. का? कारण हे येशूचं वचन सत्य होणार आहे. सून व सासू याच्यामध्ये तलवार चालवण्यास मी आलेलो आहे. ही आजची शोकांतिक आहे, आमचं दुर्दैव आहे. अशी कुटुंबाची अवस्था झालेली आहे. ज्यानं लहानपणी बोट धरून तुरु चालायला शिकवलं, पळायला शिकवलं, तो बाप वृद्ध झाल्यावर पाय लडखडत आहेत, पण मुलगा त्याला आधार देण्यासाठी नाही. स्वतःचं ख्याली कुशालीचं जीवन जगत आहे. भावाभावामध्ये फूट पडलेली आहे. इस्टेट, प्रॉपर्टी, पैसा याच्यावरून कोर्टामध्ये वाद चालू आहेत. प्रत्येक कुटुंबामध्ये तलवार चालवलेली आहे. येशूचं वचन किती सत्य होत आहे आज आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये या ठिकाणी पाहत आहोत. प्रियानो, येशू हा मशिहा जगाचा तारणारा जरी असला, त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचं चित्र पहा. त्याच्यामध्ये काय होतं? एकदा येशू आपल्या घरामध्ये आला आणि मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे आला. रोग्यांना बरं करायचं होतं आणि म्हणून येशूला जेवायला देखील सवड मिळाली नाही, असं वचन आम्हाला मार्क 3:20 मध्ये सांगतं. जेव्हा त्याच्या घरच्यांनी पाहिलं येशू इतका व्यस्त आहे, त्याला जेवायलाही सवड नाही, त्या ठिकाणी असं म्हटलंय, मग त्याचे म्हणजे येशूचे आप्त त्याला धरायला पाहावं लागले, कारण त्याला वेड लागले असं त्यांना म्हटलं. येशूचे आप्त, त्याचे कुटुंबीय, त्याचे प्रियजन म्हटले, हे येशूला वेड लागलाय. अरे काय एवढी समाजसेवा करतोस? काय एवढं दुसऱ्या लोकांचा पुळका आहे? तू सुताराचा मुलगा आहे, टेबल करायचेत, खुर्च्या करायच्यात, व्यवसाय चालायचा, तू काय घेऊन बसलास? त्याच्या स्वतःचे लोक त्याला म्हटले, ह्याला वेड लागलाय. कुटुंबामध्ये तलवार चालवण्यास येशू आलाय तो म्हणतो. त्याच्या स्वतःच्या भावाने देखील त्यावर विश्वास ठेवला नाही. त्याच्याच कुटुंबामध्ये तलवार चालवली गेली. आज हीच परिस्थिती आहे. कुटुंबातील काही लोक होय देवासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतील, त्याच कुटुंबातील काही लोक निष्काळजाने गाफील राहतील. ते शेवटल्या दिवशी कुटुंबामध्ये तलवार चालवली जाणार आहे. ज्यावेळेस मरियाबाईने बाळ येशूला घेऊन मंदिरामध्ये आली, छोटं बाळ आहे, 8 दिवसाचं बाळ आहे, समर्पण करण्यासाठी आलेले आहे. त्या मंदिरामध्ये शिमोन नावाचा एक नीतिमान मनुष्य होता आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही असं पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं. जेव्हा मरियेने येशू बाळाला त्या कुशीत ठेवलं, तेव्हा शिमोनाने त्या येशूला पाहून तो काय म्हणतो, हे प्रभू, तू आपल्या दासाला आता शांतीने जाऊ देतोस, कारण मी आपल्या डोळ्यानं तारण पाहिलं आहे. आणि मग तो मरियेला म्हटला, म्हणून पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे, म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. किती विचित्र आणि विलक्षण शब्द हा शिमोन त्या मरियेला वापरत आहे. एक नुकतीच नवी बाळंतीण आहे, प्रसूत झालेली आहे, मुलगा झालेला आहे, काहीतरी आनंदाचं बोलावं नाही का, काहीतरी सुखा समाधानाचे आशीर्वादाचे शब्द द्यावे. शिमोन म्हणतो, मी तुला सांगतो तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. का म्हटलं असं तो शिमोन? विचार करण्याची गोष्ट आहे. त्याचं भविष्य खोटं ठरलं नाही. बरोबर 33.5 वर्षानंतर गुलगोता किंवा कवटी म्हटलेल्या ठिकाणी मोठा लोकांचा समुदाय जमा झालेला आहे. त्या समुदायामध्ये येशूची आई मरिया हे देखील तिथे आहे. तिची शोधक नजर कुणाला तरी शोधत आहे. तेव्हा घेऊन आले ख्रिस्त म्हटलेले येशूला वधस्तंभी देण्यासाठी कालवरी टेकडीवर घेऊन आलेले आहेत. होय, त्या वधस्तंभावर 3 पोलादी कुऱ्हाडी खेळ्यांच्या हाताने त्याला ठोकलं गेलं. ती मरिया आपल्या त्या पुत्राला पाहते. कोणत्या अवस्थेत पाहते? पवित्र आत्मेने गर्भरूप होऊन आपल्या उदरी जन्मलेला आपला प्रथम पुत्र ऐन तारुण्यात वयाच्या 33व्या वर्षी त्याचा कुठलाही गुन्हा किंवा अपराध नसताना त्या वधस्तंभावर खेळून त्याचे हाल करून भयानक क्रूर आणि अमानुष मरण हे भोगत असलेलं ती मरी आपल्या पुत्राला पाहते. तिच्या जीवातून तलवार भोसकून जाण्याचा अनुभव ती घेत आहे. शिमोन भविष्यवाद्याचं भविष्य खरं ठरलं. एकाच कुटुंबामध्ये तलवार चालवली गेली. कशी पाहते ती येशूला? होय, ती पाहते माझा हा प्रथम पुत्र, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, फुलासारखं जपलं, त्याच्यावर संस्कार केले, 12 वर्षाचा असताना संपूर्ण नियमशास्त्र त्याला पाठ करण्याची मदत केली, हा पुत्र त्याच्या पाठीवर फटके मारून पाठीच्या चिंदाड्याहून संपूर्ण पाठीतून रक्तस्राव होत असलेला ती मरी आपल्या उघड्या डोळ्यानं पाहत आहे.
डोक्यात काट्याचं मुकुट रुतून बसला आहे, ओघळणाऱ्या रक्तानं संपूर्ण चेहरा माखलेला आहे. त्याचा चेहरा देखील आपल्या मुलाचा त्या मरियेला दिसत नाही. हातापायात कुऱ्हाडी खिळे ठोकलेले असताना, प्रत्येक हालचाल गणिक असंख्य यातना आणि वेदना आपल्या पुत्राला होत असताना ती मरी आपल्या डोळ्यानं पाहत आहे. होय, त्याचं तोंड सुकून त्याची जीभ कोरडी पडलेली आहे. त्या संपूर्ण उन्हाच्या वेळेस, दुपारच्या वेळेस त्याचं संपूर्ण शरीर होरपळून गेलेलं ती मरी आपल्या पाहत असताना तिच्या जीवातून तलवार भुसकून गेली. पहा, ते येशूकडे नीट पहा. येशूने म्हटलं, मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. तुमची, माझी, संपूर्ण जगाची जीवनाची भाकर त्या वधस्तंभावर भाजली जात आहे. हे ती मर्या पाहते. तिचं हृदय हेलावलं. त्या माझ्या पुत्राच्या शेवटल्या मरणाच्या क्षणात त्याच्या मनाची चलबिचल होऊ नये, त्याचं मन अस्वस्थ आणि व्याकुळ होऊ नये म्हणून मोठा हंबरडा न फोडता, कुठलाही आक्रोश किंवा आकार न करता, दुःखाने मूर्छित न होता, शांत पण खंबीरपणे सर्व दुःख गिळून ती आपल्या प्रथम पुत्राला वधस्तंभावर खिळले ते पाहत आहे. तिच्या मनात काय विचार आला असेल? हो, एकदा तरी मरण्यापूर्वी माझ्या पुत्राला मोठी कवटाळून त्याला मिठी मारावी, आपल्या कुशीत घ्यावं, त्याचा माखलेला चेहरा आपल्या पदराने पुसावा, निदान मायेचे 2 शब्द त्याच्याशी बोलावेत, प्यायला 2 घोट पाणी द्यावं, नवे मायेच्या हाताने त्याला गोंजारावं, असं खूप तिला वाटलं असेल. पण एकही गोष्ट करणं शक्य नव्हतं, कारण तो तर 5-6 हात वर वधस्तंभावर खेळला होता. केवळ पाहणे आणि अश्रुपात करणे एवढंच तिच्या हातामध्ये होतं. तिच्या जीवातून तलवार बसून गेल्याचा आम्हाला अनुभव येत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, अशाच प्रकारे प्रत्येक कुटुंबातून मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू याच्यामध्ये तलवार चालवणार, कारण येशूने म्हटले त्यासाठीच मी आलो आहे. मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. येशूकडे धाव पाहणारे त्यांना ओढलं जाईल, मागं खेचलं जाईल, आपल्याच घरातले लोक, आपल्याच मंडळीतील लोक. आणि म्हणून येशू हे शास्त्री पुरुषी आहेत, त्यांना आवर्जून म्हणत आहे, अहो शास्त्र्यांना, हो पुरुषांनो, तुम्ही स्वतःही स्वर्गात जात नाही आणि जे जाऊ पाहतात त्यांना तुम्ही दार बंद करता. तुमची केवढी दुर्दशा होणार. एकाच मंडळीमध्ये फूट पडलेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, येशूने सांगितलेले शब्द कधी खोटे ठरणार नाहीत. त्या शेवटल्या भयानक दिवशी 2 भाऊ शेतात शेती करत असतील, एक वर घेतला जाईल, एक खाली ठेवला जाईल. सासू आणि सून जात्यावर दळत असतील, एक वर घेतली जाईल, एक खाली ठेवली जाईल. कारण येशू म्हणतो, मी कुटुंबात तलवार चालवण्यास आलेलो आहे. कुटुंबात फूट पडेल, मंडळीत फूट पडेल. काही लोक मला अनुसरतील, काही लोक माझा धिक्कार करतील. येशूने पुढे धोक्याचा इशारा दिलाय. जो माझ्यापेक्षा आपला बाप व आपली आई यावर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलीवर किंवा आपल्या मुलावर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. जो कोणी आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरत नाही, तो मला योग्य नाही. प्रियानो, ते येशूला जर अनुसरायचं आहे तर त्याची किंमत मोजायला शिकली पाहिजे. प्रथम बसून विचार करा, 10 वेळा विचार करा. त्याला अनुसरत असताना त्याची किंमत मोजायला तुम्ही तयार आहात का? आपल्या जीवनाचं समर्पण त्याला तयार आहात का? कारण येशूने तलवार चालवलेली आहे. तुम्ही कोणत्या बाजूला जाणार आहात? अहो, तो आमचा वाग्दत्त वर आहे. हो, तो वर आणि आम्ही वधू आहोत. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. कल्पना करा, एखादी प्रियसी आपल्या प्रियकाराची वाट पाहते, त्यावेळेस तिचं मनाची अवस्था काय होते? संपूर्ण लक्ष ते आपल्या प्रियकराकडे केंद्रित असतं. कधी तो येईल, कधी आमची भेट येईल, ह्या आशेने तुम्ही आपल्या वराची वाट पाहत आहात का? का तो कधी येईल माहीत नाही म्हणून गाफील आहात आणि आपला सखा, आपला मित्र याच्याशी तुम्ही कुशीत गेलेला आहात, मार्गभ्रष्ट झालेला आहात का? समजा एखाद्या प्रियकराने आपल्या प्रियसला एक लांबलचक असं मोठं पत्र लिहिलेलं आहे. पत्र जर त्या प्रियसीच्या हातात पडलं, तिथे वाचणार नाही का? होय, आतुरतेने, उत्सुकतेने ते पत्र वाचेल, एक नव्हे 4-4 वेळा वाचेल. त्या आपल्या प्रियकराने आपणासाठी एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र एकदा तरी किती लोकांनी वाचलेलं आहे? जर तुम्ही त्याची प्रियसी आहात, जर तुम्ही त्याची वाग्दत्त वधू आहात, हे दिलेलं पत्र एकदा तरी किती लोकांनी वाचलेलं आहे? नसेल तर हे एकच दाखवतं की त्या ख्रिस्ताच्या रक्ताची तुम्हाला किंमत नाही,
त्याचं मोल तुम्ही जाणलेलं नाही, त्याचं वचन ऐकण्यास तुम्ही सिद्ध नाहीत. देवाने जगासाठी एकच पत्र लिहिलं आहे, ते तरी तुम्ही वाचलं का? तुम्ही स्वर्गात गेल्यावर अनेक लोक तुम्हाला भेटतील, त्यावेळेस ओबद्या, सफन्या, मलाकी हे संदेशी सुद्धा भेटतील आणि ते म्हणतील, मी लिहिलेलं पुस्तक तू वाचलं का रे? कोण ओबद्या? आपण असं म्हटलं तर काय होईल? तुम्हाला मी 2च पानाचं पत्र लिहिलं आहे, काही वचनांचं मी पत्र लिहिलंय, तू एकदा तरी जीवनात वाचलंस का? येशू म्हणतो, मी तरवार चालवण्यास आलेलो आहे. होय, डोळे उघडा, हे वचन गांभीर्याने घ्या, कारण त्याच्यावरच तुमचा स्वर्गातील प्रवेश अवलंबून आहे. आणि म्हणून येशूला अनुसरायचं तर कोणती किंमत मोजावी लागेल तुम्हाला ठाऊक आहे. तो म्हणतो, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यांनी दररोज, दररोज हा शब्द आहे, दररोज आपला वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावे, आपला आत्मत्याग करावा. वधस्तंभ घेणे म्हणजे आत्मत्याग करणे, स्वतःची इच्छा मारून देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे, ह्याला म्हणतात दररोज वधस्तंभ घेणे. जे कोणी गांभीर्याने वचन घेतलेलं आहे त्याला अनुसरतात, त्यांना सार्वकालिक जीवन आहे. आम्ही तसं आचरण करत आहोत का? स्वतःची इच्छा मारून देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहोत का? God has only one son without sin, but God has no son without a cross. पापाशिवाय असणारा एकच मुलगा देवाला आहे किंवा पुत्र देवाला आहे, पण वधस्तंभाशिवाय असणारा एकही पुत्र देवाला नाही. प्रत्येकाला वधस्तंभ घेणे अनिवार्य आहे. त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, त्याच्यापासून आम्हा प्रत्येकाला, प्रत्येक पुत्र आणि कन्या यांना वधस्तंभ घेणं आवश्यक आहे. बिकॉज गॉड हॅज नो सन विदाउट अ क्रॉस. वधस्तंभ उचलला पाहिजे, किंमत मोजली पाहिजे, तर सार्वकालिक जीवनात प्रवेश आहे. जर आम्ही त्याची किंमत जाणली नाही तर प्रतिफळ काय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. येशू म्हणतो, जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मी आपल्या स्वर्गीय पित्यासमोर त्याला नाकारेन. होय, ही मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. त्यामुळे आत्ताच विचार करा, फार उशीर होऊ देऊ नका. योहान आम्हाला सांगतो, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येणार नाही, पण जो कोणी विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्यांनी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून आपण पाहिलं प्रियांनो, येशू ख्रिस्त त्या जगामध्ये का आला? येशू ख्रिस्त म्हणतो, मी नीतिमानांना बोलवायच नाही तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवण्यास या जगात आलो आहे. आज आपण पाहिलं, येशू म्हणतो, मी शांतता आणावायच नाही, तरवार चालवण्यास या जगात मी आलो आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन येशू म्हणतो, चोर येतो ते केवळ चोरी, घात व नाश करण्यास येतो, पण मी तर तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू ख्रिस्त का आला आहे? आम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आला आहे. ते कसं ते पुढच्या रविवारी आपण पाहूयात. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू शांतता आणवायच नाही तर तरवार चालवायस आलेला आहे. आणि प्रभू, ही तरवार प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये चाललेली आहे. त्या शेवटल्या दिवशी फक्त 2च गट असतील. एक तुझ्या डावीकडे जी शेरडे आहेत, एक उजवीकडे जे मेंढरे आहेत. आणि मेंढऱ्याने तू म्हणाल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित आहो, जगाच्या स्थापनेपूर्वी जे वतन तुमच्यासाठी ठेवले त्यात मजपासून चला. आम्ही त्या मेंढरांमध्ये असावं यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.